आज हम सीखेंगे कि बाग किस प्रकार बनाई जाती है, आज आम्ही शिकणार आहोत की बाग कशी बनवली जाते, अपने परिवार को किस तरह बनाएं, आपलं कुटुंब कसं बनवायचं अपने परिवार को किस तरह मनमोहक आकर्षित उसको हम कर सके, आणि आपलं कुटुंब आपण कशा तऱ्हेने मनमोहक आणि आकर्षित असं कि बनवू वो शकतो बाग को देखकर लोग आकर्षित हो की त्या जाएं। बागेकडे बघून लोक आकर्षित होतील। जब सुंदर जो बाग होती है उसको देखने के लिए लोग जाते हैं, आणि सुंदर अशी बाग असेल तर तिला पाहण्यासाठी लोक जातात उसकी ओर आकर्षित होते आणि हैं, त्याच्याकडे आकर्षित क्योंकि होतात, वो बाग उस तरह बनाई गई है। कारण ती बाग तशा तऱ्हेने बनवली गेली आहे। वैसे ही हमारा परिवार है, तसंच आमचं कुटुंब आहे। हमारे परिवार को आपको और मुझे बनाना है, आमचं कुटुंब तुम्हाला आणि मला बनवायचं आहे ऐसा बनाना है आणि असं जी बनवायचं उसको देखकर लोग आकर्षित हो की ते जाए, पाहून लोक आकर्षित होतील, मनमोहक हो ते जाए, मनमोहक त्यांना उस वाटेल परिवार की ओर लोग खींचे चले आए। आणि त्या कुटुंबाकडे ते ओढल्या जावेत। इस प्रकार की बाग आपको और मुझे बनानी है। अशा प्रकारची बाग तुम्हाला मला और बनवायची ये आहे। कौन बनाएगा? आणि हे कोण बनवणार ये आहे? खुद परमेश्वर बनाता हे है, खुद स्वतः परमेश्वर क्योंकि बनवतो, आदम को और हवा को सुंदर बाग बनाकर परमेश्वर ने उसको दिया। कारण की आदाम आणि हवेला एका सुंदर अशी बाग तयार करून परमेश्वराने त्या ठिकाणी ठेवलं। लेकिन प्रभु ने उससे कहा था कि ये बाग तो मैंने तुझे दिया है, लेकिन इसका रक्षण और इसके अंदर काम तुझे करना पड़ेगा। आणि परमेश्वर त्यांना म्हणाला की बाग तर मी तुला दिली, पण त्याचं रक्षण आहे, त्याची मशागत तुला करायची। अब उस बाग की रक्षा करना, उस बाग को सुंदर बनाना, ये आदम का काम था। आता ती बागेचं रक्षण करणं आणि तिची मशागत करणं हे काम आदामाचं होतं। और इसलिए जब उसने पाप किया आणि म्हणून जेव्हा त्यांनी पाप केलं तो बाइबल ऐसे कहते हैं कि उस बाग के अंदर ऊंट और कटारे और कांटे उगाए। आणि बायबलचं वचन असं सांगतं की त्या बागेमध्ये काटे आणि कुसळ उगवले। अब ये निकालने का काम उसे आदम को करना था। आता हे काढण्याचं काम त्या आदमाला करायचं अब होतं। परिवार को अगर बाग की तरह आपको मुझे बनाए रखना है सुंदर रीति से कि वो आकर्षित लगे, तो वो उस परिवार में आपको मुझे काम करना आणि पड़ेगा। त्या कुटुंबाला एक अशी चांगली बाग जर आम्हाला बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काम करावं लागेल। क्या काम करना पड़ेगा? काय काम करावं लागेल? पहली चीज, पहिली गोष्ट, अपने को हमें उस बाग बनाने के लिए जमीन को तैयार करना पड़ेगा। आम्हाला ती बाग बनवण्यासाठी जमीन तयार करावी लागेल उस जमीन में से जो घास है, जंगली घास है, जो चीजें हैं, उनको हटाना पड़ेगा। आणि त्या जमिनीमधून जे इतर जे झाडं उगवलेली आहेत, काटे आणि कुसळं आहेत, ती आम्हाला काढून और टाकावी जमीन लागते। तैयार करना बहुत महत्वपूर्ण बात है। आणि हे जमिनीची मशागत करणं, ती तयार करणं, जैसी बाग हम चाहते हैं उसके लिए आपको और मुझे जमीन को तैयार करना पड़ेगा। आणि जशी बाग आम्हाला बनवायची आहे त्याप्रमाणे तशी ते जमीन तयार आम्हाला तुम्हाला आणि मला करावी लागेल। उसमें से घास को, उसमें से जो चीजें जो अनुपयोगी हैं, उसको निकाल कर बाहर फेंकना आणि पड़ेगा। त्याच्यामधून ते जे जंगली गवत आहे किंवा दुरुपयोगी गोष्टी आहेत त्या आम्हाला काढून टाकावे लागतील। आपका और मेरा शरीर जो है ना, ये परमेश्वर ने मिट्टी से बनाया है। तुमचं आणि माझं शरीर परमेश्वराने मातीपासून घडवलंय। ये एक जमीन है, आणि ही एक जमीन ये आहे, शरीर एक जमीन है। हे शरीर एक जमीन आहे। इस जमीन को आपको मुझे तैयार करना है। आणि हे जमिनीला तुम्हाला आणि मला तयार करायचं आहे। बाग बनाने के लिए इस जमीन को नर्म करना पड़ेगा। आणि बाग बनवायची असेल तर सर्वप्रथम ही जमीन आम्हाला मऊ करावी लागेल। इस जमीन की मिट्टी को ऊपर नीचे करना या पड़ेगा। जमिनीची जी माती आहे ती वर खाली करावी लागेल। जो सख्त जमीन है, जो कठिन जमीन है, उस जमीन की मिट्टी को ऊपर नीचे करके नम्र बनाना पड़ेगा। आणि ती जी जमीन आहे त्याची माती जी कडक झालेली आहे ती आम्हाला वर खाली करून मऊ बनवावी लागेल, जिससे कि जो हम पौधा लगाएंगे, जो बीज लगाएंगे, वो ठीक से आ सके जेणेकरून जे बी आम्ही पेरू ते चांगल्या तऱ्हेने उगवेल और अच्छा मजबूत पेड़ बन सके। आणि त्याच्यामधून चांगलं मजबूत एक झाड इसलिए उगेल। बाग बनाने के लिए सबसे पहली चीज ये है कि अपनी जमीन को तैयार आणि करना म्हणून है। बाग बनवण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपली जमीन आम्ही तयार तो करावी। आए इस परिवार रूपी, जीवन रूपी बाग को बनाने के लिए हम खुद की जमीन को तैयार करें। मग या आपण त्या बागेला बनवण्यासाठी स्वतःचं जे जीवनरूपी जमीन आहे ती आधी तयार ये करू। कौन तैयार करेगा? ही कोण तयार ये करणार? दूसरे को तैयार नहीं करेंगे, दुसरं कोणी येऊन तयार ये करणार? हमें खुद तैयार ते करना है। आम्हाला स्वतःला करावं हाँ, लागेल। आपकी बाग बनाने के लिए कुछ लोग आपको मदद कर हाँ, सकते हैं, तुमची बाग बनवण्यासाठी काही लोक तुम्हाला मदत करतील, लेकिन आपको उनको बोलना पड़ेगा मुझे ऐसा ही चाहिए। पण तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की मला हे असंच हवंय। इसलिए पारिवारिक जीवन के अंदर ये बाग रूपी जो जीवन है, अगर उसको अच्छा बनाना है तो ये जमीन को ना
तैयार करना होगा. आणि म्हणून आम्हाला जी काही आमची कुटुंब जे बागेच्या स्वरूपाचे आहे ते आम्हाला चांगल्या तऱ्हेने तयार करावी लागेल. होशे इसका 10-12 वचन कहता है, होशे याचा 10वा अध्याय आणि 12 वचन असं अपनी सांगतं, पड़ती भूमि को जोतो, आपली जी पडकी जमीन आहे तिला तुम्ही नांगरा, उसको जोतो, त्याला तुम्ही नांगर क्योंकि करा. वो सख्त हो चुकी है, कारण की ती कडक झालेली वो आहे, कठिन हो चुकी है. ती कठीण झाली आहे. इसलिए इस भूमि को जोतना है, म्हणून त्या जी भूमी आहे ती आम्हाला नांगरायची आहे तभी अच्छी भूमि तैयार होगी. आणि तेव्हाच एक चांगली भूमी तयार होईल. इसलिए आपको मुझे तैयारी करना है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला तयारी करायची आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पड़ोसी को बोलना है, जमीन को तैयार करें. हाँ, ये जमीन है ना बहुत सख्त हो जाती है. कारण ही जमीन आहे ना एकदम कडक होऊन जाते. ऐसे संसार में हम जी रहे हैं ना, जहाँ पे हर एक चीज दुष्टता की बातें हैं, आणि अशा जगामध्ये आम्ही जगतो ज्या ठिकाणी सर्वत्र दुष्टाई आहे और हमारा जीवन है ना एक कठिन बन जाता है. आणि आमचं जीवन कठीण होऊन विचार जातं. कठिन हो जाते हैं, विचार कठीण होतात, कड़वाहट आ जाती है, कडूपणा येतो, ईर्ष्या आ जाती है, ईर्ष्या येते, गुस्सा आ जाता है, राग येतो, उदासी छा जाती है. उदासी येते. इसलिए इस जमीन को बनाना पड़ेगा, म्हणून ही जमीन जी आहे ती बनवावी लागेल, तैयार करना होगा. तयार करावी लागेल. पड़ोसी को बोलना, जमीन तैयार करें. दूसरी चीज, दुसरी गोष्ट, उस जमीन में ना त्या जमिनीमध्ये पत्थर है. दगड आहेत उस पत्थर को, गोटे जो है ना, गोटे बोलते पत्थर, उसको हटाना पड़ेगा. आणि ते गोटे जे आहेत ना त्यांना काढावं लागेल. क्यों पत्थरों को हटाना है? का ते दगड हटवायचे? क्योंकि ये पत्थर क्या करेंगे, जो पौधे हम लगाते हैं, जो बीज हम लगाते हैं ना, उसकी जड़ को वो अंदर नहीं जाने देंगे. कारण हे दगड काय करणार, तर आपण जे बी पेरलेलं आहे आणि जे झाड उगवेल त्याची जी मुळं आहेत ती आतमध्ये त्यांना जाऊ देणार, ये ऊपर के ऊपर रह जाएंगे, ते वरच्या वरच राहतील, ये अंदर नहीं जाएंगे. आत जाणार नाहीत. और परमेश्वर का वचन कहता है कि आपकी जो जड़ है ना, वचनों के जो वचन रूपी जो जड़ है ना, उसको अंदर तक लेकर आणि जाए. वचन रूपी जी तुमची मुळं आहेत ना ती आतपर्यंत गेली पाहिजेत. ये पत्थर की वजह से पौधों की जड़ रुक जाती है. आणि या दगडांमुळं, गोट्यांमुळं ती जी मुळं आहेत ती तिथेच थांबतात. इसलिए पत्थर को हटाना है. आणि म्हणून ते दगड आम्हाला हटवायचे. पत्थर को हटाओगे तो परमेश्वर की महिमा को देख आणि पाएंगे. जेव्हा ती दगड तुम्ही हटवाल तेव्हा तुम्ही परमेश्वराची महिमा पाहाल. ये पत्थर ये क्या करता है? हे दगड काय करतात? ये वचन को ना पकड़ने नहीं देता, हे वचनाला मूळ धरू देत नाही, गहराई तक नहीं चाहता. खोल पर्यंत जाऊ देत इसलिए नाही. अगर आपके जीवन रूपी जो बाग रूपी जो हमारा परिवार है ना, उसको अच्छे से अगर रखना है ना, तो दूसरी चीज जो है पत्थरों को हटाना है, जमीन तैयार करने आणि के म्हणून लिए. हे जे बाग रूपी जे आमचं जीवन आहे त्याला आम्हाला काय करावं लागेल की ते दगड आहेत ते काढावे लागतील, जेणेकरून वचनाचं मूळ ते खोल पर्यंत जाईल. ये पत्थर क्या दिखाता है? हे दगड काय दाखवतं? हृदय का कड़क, हृदयाचं कठीणपणा. कठिन हो चुके हैं कई लोग, कठीण झालेत काही लोक, एक दूसरे को माफ नहीं कर रहे हैं. एक लोकाला क्षमा करत नाही, घर के एकमेकाला. अंदर है घरात आहेत लेकिन एक दूसरे को माफ नहीं कर पण रहे. एकमेकाला क्षमा करत नाही. हृदय है ना पत्थर हो चुका है. हृदय जे आहे ना ते पाषाण झालेलं आहे. और प्रभु ने कहा है, प्रभु म्हणतो, मैं तेरे पाषाण में हृदय को निकाल कर मांस में मी करूंगा. तुझं पाषाणमय हृदय काढून मांसमय करीन. आप तैयार हैं? तुम्ही तयार उस आहात? पत्थर को हटाना है. ते दगड हटवायचे. इसलिए 4 दिन लाजर कब्र में जब था, आणि म्हणून 4 दिवस लाजर जेव्हा कबरेमध्ये होता उसकी बहन बोल रही दुर्गंधी आती हो. आणि त्याच्या त्या शरीरामधून दुर्गंध येत होता. और हमारे परिवार के अंदर भी कितनी दुर्गंधी आती है. आणि आमच्या परिवारामध्ये देखील किती वेळा दुर्गंधी येते. अक्षमाओं में चलते हैं, आम्ही अक्षमांमध्ये जातो. हृदय एकदम कठिन हो जाता हृदय है, आमचं कठीण होतं. क्षमा नहीं कर आम्ही पाते, क्षमा करू शकत एक दूसरे के ऊपर छिड़ते हैं, एक दुसऱ्यावर चिडतो, एक दूसरे के ऊपर हाथ उठाते एक हैं, दुसऱ्यावर हात एक उचलतो, दूसरे पर उंगली उठाते एक हैं. दुसऱ्यावर दोष लावतो. कठिन हो चुका है हृदय. हृदय कठीण झालंय. इसलिए यीशु मसीह ने क्या आणि कहा? म्हणून येशू काय म्हटला? पत्थर को हटाओ. ते दगड हटवा. अगर दुर्गंधी भी आती होगी ना उसमें से, ज्यातून दुर्गंधी जरी येत असेल ना, मैं सामर्थ्यशाली परमेश्वर तेरी दुर्गंधी को निकाल कर सुगंध दे सकता हूँ. मी सामर्थ्यशाली परमेश्वर तुझी दुर्गंधी हटवून त्याला सुगंधी करीन. मैं सामने खड़ा हूँ, मी समोर उभा आहे. इसलिए झुक जाए, आणि म्हणून झुका. पत्थर हटाए. ते जे दगड आहे तो हलवा, उसको हटा दे. त्याला काढा. क्या देखोगे मालूम? काय पाहणार माहिती? जो मृत अवस्था में लाजर पड़ा हुआ है मृत ना, अवस्थेमध्ये पडलेला लाजर आहे ना, वो बाहर आते हुए दिखाई तो देगा. बाहेर येताना दिसेल. यीशु ने बोला लाजर बाहर आ जा. येशू म्हटलं लाजर बाहेर ये. बाहर आया. तो बाहेर आला. कैसे आया मालूम? कसा आला माहितीये का? कफन में बंधा हुआ आया. त्या मृत वस्त्रांमध्ये बांधलेला आला. यीशु ने कहा इसे कफन के कपड़े निकाल दो. आणि येशू म्हटलं ती मृत वस्त्रे काढा. निकाल दो उसके कफन के कपड़े. काढा त्याचे ते कपडे. कितनी बार हम कफन के कपड़े पहनकर
अपने परिवार में रहते हैं। कितीतरी वेळा आम्ही ते मृत वस्त्र घालून आमच्या कुटुंबांमध्ये जगतो. जो नहीं चाहिए वो कपड़े पहन के बैठे हैं, जे नकोय तेच कपडे घालून बसतो. उसको निकाल दे, ते काढा, उसको निकाल दे. ते काढा. ये कब निकलेगा? हे केव्हा निघणार आहे? जो 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 कठिन हृदय है ना, जे हे कठीण हृदय आहे ना, जब तक उसको बाहर नहीं निकालेंगे तब तक नहीं निकलेगा. जोपर्यंत ते बाहेर नाही काढणार तोपर्यंत ते निघणार. कौन निकालेगा इस पत्थर को? कोण काढणार आहे ते? कोई नहीं आएगा पत्थर निकालने के कोणी लिए. दुसरं येणार नाही ते दगड काढण्यासाठी. आपको खुद को निकालना है. तुम्हाला स्वतःला काढायचं. कैसे निकालोगे? कसा काढणार आहे? पवित्र आत्मा की मदद से, पवित्र आत्म्याच्या मदतीने, यीशु के अनुग्रह से येशूच्या कृपेने उस पत्थर को निकालेंगे. ते तो दगड आम्ही काढणार आहोत. उंगलियां उठाना बंद कर दें. बोट दाखवणं बंद करा. 1930 में जो घटना हुई है ना वो भूल जाए, 1930 मध्ये ज्या घटना घडल्यात त्या विसरा. लेकिन अभी भी याद है. पण अजूनही लक्षात. 1930 में ये बात हुई थी, आज भी ये बात हो रही है. 1930 मध्ये हे असं घडलं होतं, आजही तेच घडतं. उसी को लेकर हम चल रहे हैं. तेच घेऊन आम्ही चालतोय. अभी भी भूले नहीं है. अजूनही विसरलो नाही. वो कठिन हो गया. कठीण झालंय. सुनिए, ऐका, मत्ती 13:5 से लेके 5 वचन कहता है. मत्ती 13:5 कहता है. मत्तई 13:5 आपने सांगतो. उस वचन को पढ़ा होगा जब यीशु मसीह ने वहां एक दृष्टांत दिया. आणि एक ते वचन तुम्ही वाचलं जेव्हा येशू ख्रिस्ताने दृष्टांत एक सांगितलं. बीज बोने वाला बीज लेकर निकला. एक बी पेरणारा बी घेऊन हमें निघाला. मालूम है 4 जगहों पे वो गिरा है. आणि आम्हाला माहिती आहे की 4 ठिकाणी ते लेकिन ये पडलं. बीज है ना, यहाँ पर जो बीज गिरा वो पथरीली भूमि पर गिरा पण है. ह्या ठिकाणी या वचनामध्ये जे बी पडलंय ना ते खडकाळी जमिनीवर और पडलं. बाइबल कहती है आणि बायबल सांगतं मत्ती 13:5 में मत्तई 13:5 वो मध्ये वो पथरीली भूमि में गिरा बीज. की ते बी खडकाळ जमिनीवर उसे पडलं. मिट्टी नहीं मिली, आणि तिला पुरेशी माती नव्हती. इसलिए गहरी मिट्टी न मिलने के कारण वो जल्द उग नहीं आणि उग पुरेशी गया. माती न मिळाल्यामुळं ते तशा प्रकारे ते खोल गेलं नाही. जल्दी उग गया. ते लवकर उगलं. उसे जल्दी उगना नहीं था. त्याला लवकर उगायचं नव्हतं. जल्दी उगना नहीं था, लवकर उगायचं क्योंकि नव्हतं. उसकी उसकी जो जड़ें अंदर गई नहीं है, कारण की त्याची मुळं अजून खोलपर्यंत ऊपर ही गेली. ऊपर है, वरवरच आहेत. ऊपर ही है, वरच आहे. इसलिए वो जल्दी उग गया. आणि म्हणून ते लवकर उगलं. बहुत 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 लोग हैं ना एकदम जल्दी से, ऐसा लगता है कि बाप रे स्वर्गदूत उतरा है क्या ऊपर आणि खूप घाई करतात लोक. असं वाटतं की त्यांच्याकडे बघून स्वर्गदूतच उतरले. से. पूरी बाइबल पाठ है कि क्या? अख्खी बायबल यांचं पाठ आहे की काय? लेकिन जब समय आता है ज्यावेळेस वेळ येते पूरी बाइबल को साइड में रख देते हैं. बायबल बाजूला असतं. अंदर क्या है ना आतमध्ये काय आहे ना वो दिखा देते हैं. ते दाखवून देतात. और यहाँ पे यही प्रभु बोल रहा है. आणि या ठिकाणी प्रभु हेच सांगत आहे. 20 वचन कहता है, 20 वचन कहता है. 20 वचन सांगतं. मत्ती 13:20 में कहता है मत्तई 13:20 जो सांगतं. पथरीली भूमि पर बोया गया जे है खडकाळ जागेवर पेरलेला वो आहे, वचन सुनता है तो वचन ऐकतो और आनंद से मान लेता आणि है. लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 वचन कहता है 21 वचन पर सांगतं. जड़ ना पकड़ने के पण कारण त्याच्यामध्ये मूळ नसल्यानं थोड़े ही दिन का होता है. तो थोडा काळच जब टिकतो. वचन के कारण क्लेश या उपद्रव होता है या वचनामुळे संकट आले किंवा कुणी छळ केला वो ठोकर खाता है. तर तो लगेच अडखळतो. सुबोध भाषांतर में बहुत अच्छा लिखा है. सुबोध भाषांतरामध्ये खूप छान लिहिलंय. वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय वो जो बीज है ना, ते जे बी आहे वहां पे लिखा है त्याचे अंतकरणाची फारसी आस्था नसल्यामुळे तिथे बी खोलवर रुजत नाही. इसका मतलब यह है जो हृदय है ना वहां पे विश्वास नहीं है, वहां पे आस्था नहीं है. ते जे हृदय आहे त्याच्यामध्ये विश्वास किंवा आस्थाच नाहीये. प्रभु के वचन पे आस्था नहीं है, देवाच्या वचनावरती आस्था नाही. इसलिए वो जो बीज है ना वो गहराई में नहीं जाता. आणि म्हणून जे जे बी आहे ना ते मुळं आहेत ते मुळा खालपर्यंत जात लेकिन नाही. कुछ समय के बाद पण काही वेळानं विश्वास के कारण विश्वासामुळे हमला होता है विश्वास पर, विश्वासावर हल्ला होतो, संकट आती हैं, संकट येतं, छल होता है छळ होतो और उनका उत्साह कम हो जाता आणि है त्यांचा उत्साह कमी होऊन और उनका जातो विश्वास निकल जाता आणि है. त्यांचा विश्वास निघून जातो. बहुत अच्छा सुबोध भाषांतर में लिखा. सुबोध भाषांतरात खूप छान लिहिलंय. वो निराश हो जाते हैं. ते निराश होतात. सुनिए, ऐका, आपके और मेरे परिवार को एक ही चीज बना सकती है, वो है परमेश्वर का वचन. तुमच्या आणि माझ्या जीवनाला एकच गोष्ट बनवू शकते ते आहे देवाचं वचन. आपके और मेरे बाग को सुंदर बना सकती है वो सिर्फ प्रभु का वचन. तुमची आणि माझी बाग चांगलं सुंदर बनवू शकते ते म्हणजे देवाचं वचन. वचन आया, वचन आलं, उसके पर काम करें. त्याच्यावर काम करा. वचन कहता है वचन म्हणतं क्षमा करो, क्षमा करा, क्षमा कर दे. क्षमा करा. वचन कहता है वचन सांगतं प्रेम करो, प्रेम करा, प्रेम करना है. प्रेम करा. आपको क्या मालूम दादा, तुम्हाला काय एक माहित? बार दो पति पत्नी के झगड़े हुए एकदा पती पत्नींची भांडणं झाली और बहुत देर तक बात नहीं किया उन्होंने. आणि खूप वेळापर्यंत ते बोलले नाही एकमेकांशी. और पत्नी थोड़ी सी नम्र होकर पति के पास में आणि आई. पत्नी थोडी नम्र होऊन पतीकडे आली पति को बोलती छोड़ो, झगड़ा छोड़ दो, आणि पतीला म्हणजे जाऊ दे, सोडून दे भांडणं. आप एक काम करो, तुम्ही एक काम करा, अपन दोनों एक दूसरे को एक चीज करते हैं हम लोग. आपण दोघं मिळून एक गोष्ट करू. बोले क्या करोगे? काय? बोले एक चीज करेंगे, आप एक काम करो, आप माफी मांग लो, मैं आपको माफ कर दूंगी. तुम्ही एक काम करा की तुम्ही माफी मागा आणि मी तुम्हाला माफ करते. आप माफी मांगो, तुम्ही माफी मागा, मैं आपको माफ कर मी दूंगी. तुम्हाला माफ करते. है ना, मतलब हम एक दूसरे को इंतजार करते हैं, इसने माफी मांगना है.
आणि म्हणजे तू ती वाट बघते की यांनी माफी मागायला पाहिजे, इसने माफी मांगना चाहिए। यांनी माफी मागायला पाहिजे। ना मांगने के कारण दोष लगाए जाते हैं। माफी न मागितल्यामुळे दोष लावले जातात। उस समय क्या करना है मालूम है? त्यावेळेला काय करायचं माहितीये का? आप है ना चुपचाप रहें। तुम्ही शांत राहा। अगले रविवार को बताऊंगा कि चुप रहने का सामर्थ्य क्या है। आणि पुढच्या रविवारी मी सांगेन की शांत राहण्याचं काय फायदे आहेत। फायदे, सामर्थ्य, सामर्थ्य आहे, ताकत। काय ताकद आहे, चुप रहने की क्या ताकत है, आणि शांत राहण्याचे काय ताकद आहे, आप सुनना चाहेंगे? ऐकायचं का? तो अगले रविवार पक्का 9 बजे आ जाओ। पुढच्या रविवारी 9 वाजता नक्की या। यहाँ पे वो बात बताऊंगा मैं। आणि या ठिकाणी मी ती गोष्ट सांगणार आहे। तीसरी बात, तीसरी चीज, तिसरी गोष्ट, अपनी बाग को सुंदर अगर बनाना है, आपली बाग जर आम्हाला सुंदर अशी बनवायची आहे, जमीन को समतल और उपजाऊ बनाना होगा। आणि जमीन जी आहे ती आम्हाला ठीक से- सुपीक अशी बनावी ठीक लागेल से करना होगा आणि उसको। ती सारखी करावी लागेल। उबड़ खाबड़ नहीं, ऊपर नीचे वाली जमीन नहीं, वर खाली अशी उबड खाबड नाही, समतल बनाना तर होगा, समतल ती बनवावी उसको लागेल उपजाऊ बनाना होगा। आणि त्याला उगवण्यासारखी ती बनवावी लागेल। एक बार घास और पत्थरों को निकाल दिया एकदा जे दगड आहेत किंवा गवत आहे ते काढलं, और उसके बाद क्या करना है? आणि त्यानंतर काय करायचं? अच्छी खाद डालकर जमीन को उपजाऊ बनाना है। चांगलं खत टाकून ती जमीन चांगली सुपीक बनवायची आहे। क्या करना है जमीन को? काय करायचं जमिनीला? खाद डालकर उसको उपजाऊ बनाना है। खत टाकून त्याला सुपीक करायची और ये जैविक खाद डालकर जमीन उपजाऊ बनती है। आणि जैविक जे खत आहे ते टाकून ती जमीन सुपीक बनते। इसलिए उपजाऊ बनाने के लिए आपको मुझे खाद डालने की आणि जरूरत है। म्हणून जर ती जमीन सुपीक बनवायची आहे तर तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये खत टाकावं बाग लागेल। को अगर सुंदर बनाना है, बाग जर सुंदर बनवायची, परिवार को अगर सुंदर बनाना है, कुटुंब जर सुंदर तो बनवायचं खाद डालने की जरूरत है। तर खत टाकण्याची गरज आहे। एक प्रभु ने दृष्टांत दिया। एकदा परमेश्वराने दृष्टांत दिला एक अंगूर की बाग के अंदर एक अंजीर का पेड़ लगा हुआ था। की एका द्राक्षाच्या मळ्यामध्ये एक अंजिराचं झाड लागलेलं होतं प्रभु देखने गए, उसको मालिक देखने गया। आणि त्याचा मालक त्याला पाहायला वो गेला 3 साल से आ रहे उस पेड़ को देखकर, आणि तो 3 वर्षापासून ते झाड पाहतो, उसमें फल नहीं दिख रहा है। त्याला फळ दिसत नाही। उसको मालिक को बुलाया, आणि त्यांनी त्या माळ्याला बोलवलं, साहब इस पेड़ को काट दो, आप हे झाड तुम्ही काढून टाका, इसको काट दो। कापून टाका। 3 साल से मैं आ रहा हूँ लेकिन 3 साल से फल नहीं मिल रहा है। 3 वर्षापासून मी येऊन पाहतो पण मला फळ मिळत नाहीये। वो माली बोलता है, आणि तो माळी म्हणतो, साहब जी एक रिक्वेस्ट करता हूँ, साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, मैं आपसे विनंती करता मी हूँ, तुम्हाला विनंती इस साल रहने दीजिए करतो, ना, या वर्षी राहू दे ना, मैं इसमें खत पानी डालूंगा, मी याच्यात खत पाणी मैं टाकेन, खत डालूंगा मी खत टाकीन और अगले साल इसके अंदर फल आणि लगेंगे। पुढच्या वर्षी याला फळं लागतील। खत क्या करता है? खत काय करतं? फल लाने की ताकत देता है। फळ उगवण्याची ताकद देतं। खत क्या करता है? खत काय करतं? भूमि को उपजाऊ बनाता है। त्या भूमीला सुपीक करतं। खत क्या करता है? खत काय करतं? पेड़ों को ताकत देता है। त्या झाडांना ताकद देतं। और ये खत क्या है? आणि हे खत काय आहे? परमेश्वर का वचन, देवाचं वचन, खुदा का वचन है, देवाचं वचन, खुदा का वचन है। देवाचं वचन आहे। अपने पारिवारिक जीवन में रोज वचनों की खत डालना, आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये रोज हे खत आम्ही वचनरूपी खत टाकायला और पाहिजे। वचन ही है जो हमारे परिवार को सुंदर आणि बनाएगा। वचनच आहे जे आमचं जे कुटुंब आहे तिला सुंदर बनवणार देखिए, जब आहे। समस्या आती है ना, म्हणजे समस्या हम येतात, समस्याओं पे ज्यादा चर्चा करते हैं। आम्ही समस्यांच्या चर्चा जास्त करतो। इसने ऐसा बोला, हा याने असं बोलला, इसने ऐसा मुंह किया, हा याने असं तोंड केलं, देखो वो हंसा, आणि तो हसला, देखो इसने ऐसा किया। त्याने असं केलं। अरे वो समस्याओं के ऊपर प्रभु का वचन क्या कहता है ना, ढूंढो अरे त्या समस्यांवरती देवाचं वचन काय सांगतं ते शोधा। ढूंढो, दोनों मिलकर ढूंढो। दोघं मिळून शोधा। दोनों अगर मिलकर उस दिन झगड़ा हुआ तो एक रूम में बैठ जाओ, दूसरे एक रूम में बैठ आणि जाओ भांडण झालं की एका रूम मध्ये जाऊन बसता और ढूंढो वचन को। आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बसा आणि ते वचन शोधा। मिल गया तो भाग कर आओ, आणि सापडलं तर पळत या, सामने खड़े हो जाओ। समोर उभे राहा। प्रभु का वचन ये करता हे है, देवाचं वचन असं सांग, लेकिन वो सुनने के लिए तैयार नहीं है। पण ते ऐकण्यासाठी तयार नाही। वापस चले जाओ, झगड़ा मत करो, झगड़ा मत करो परत जा पण भांडण करू नका, और अंदर जाओ। आणि आज जा, क्या करो? काय करा? वो चर्चा मत करो, इसने नहीं सुना, देखो मैं कितने प्यार से गई, कितना प्यार से सुना है, देखो फिर भी नहीं, वो चर्चा मत करो। आणि अशा चर्चा करू नका। क्या करो? काय करा? प्रार्थना करो। प्रार्थना करा। प्रार्थना ऐसी चीज है कि कठिन हृदय को भी बदलने का सामर्थ्य रखती है। प्रार्थना अशी गोष्ट आहे जी कठीण हृदय देखील ठीक करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। उसने पराक्रम के काम किए, प्रभु कहाँ प्रचार कर रहा हो प्रभु? उसने पराक्रम के काम किए, उसने पराक्रम के काम किए,
थोड़ा सा टाइम लगता है वो लाइट आने के लिए ना, हाँ करंट आने के लिए थोड़ा सा, वो वाईफाई है ना निकल जाता है कभी, फिर समझ में आता है वाईफाई आ जाता। उसने पराक्रम के काम किए, बोलो उसने पराक्रम के काम किए, मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए, मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए, कहें मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए, मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए। समस्याओं पर प्रभु का वचन की चर्चा करें, समस्यांवरती देवाच्या वचनाची चर्चा करा, प्रार्थना करें, प्रार्थना करा, और यही चीज है जो हमारे परिवार में वृद्धि करेगी। आणि हीच गोष्ट आहे जी आमच्या कुटुंबाची वृद्धी करेल। आप आनंदित परिवार चाहते हैं, तुम्हाला आनंदित परिवार पाहिजे, एक दूसरे को प्रोत्साहित करना चाहते हैं, एकमेकाला प्रोत्साहित करू तो एक इच्छिता, दूसरे की सराहना करें। तर एकमेकांची प्रशंसा करा। लेकिन क्या प्रॉब्लम है मालूम है? पण समस्या काय आहे? हम मिलते हैं ना जब आम्ही जेव्हा भेटतो सामने सामने, समोरासमोर, एक नंबर का नालायक कोण असेल तर माझ्या हा ज्याच्यावर लग्न झालंय ना हा आहे, एक नंबरचा मूर्ख असेल ना याच्याबरोबर लग्न केलं ना हा आहे, वो सामने खड़ा है, आणि तो समोरच उभा आहे, क्या करेगा वो? तो काय करणार? गाना गाएगा, गाणं- उसने पराक्रम के काम किए, फिर से पराक्रम के काम किए, क्या करेगा काय करणार? वो? क्या करेगा? तो काय करेल? गाना गाएगा। गाणं म्हणणार का? मत कहें ऐसा, मत कहें, असं म्हणू नका, हमारी इज्जत है वो, ते आमची इज्जत आहे, संभालें ते सांभाळा, उसको रोड पर मत लेकर आए, त्याला रस्त्यावर घेऊन येऊ नका, चार लोगों के बीच में मत लेकर आए, चार लोकांच्या मध्ये घेऊन येऊ नका। लेकर आए तो आपके आत्मिक जो वचनों से भरा हुआ है, प्रभु के वचनों पे चलने वाला विश्वास योग्य है, उसके पास लेकर जाए। आणि जर घेऊन यायचंच असेल तर जे आत्मिक आहे त्याच्यापर्यंत तुम्ही घेऊन या। दूसरे क्या सलाह देंगे मालूम है? दुसरे काय तुम्हाला सल्ला देणार आहेत माहिती तोड़ने का काम करेंगे। तोडायचं काम और करतो। शैतान आज क्या कर रहा है? आणि सैतान आज काय करतो? परिवार को तोड़ने का काम कर रहा कुटुंब तोडायचीच है। उसने काम पहले परिवार को तोड़ा है, त्याने आधी कुटुंबाला तोडलं, परमेश्वर ने रचे हुए परिवार को उसने तोड़ा, परमेश्वराने रचलेला कुटुंब त्याने तोडलं, और उसका यही हल्ला है, आणि त्याचं हेच आहे हल्ला परिवार पे हमला करो। की तो कुटुंबावर अगर हल्ला। एक बार हमला हो गया, जेव्हा एकदा हल्ला झाला, पति पत्नी निराश, पती पत्नी निराश, बच्चे निराश, मुलं निराश, और चर्च में आना बंद कर आणि देंगे। मग चर्च मध्ये यायला बंद होतात। उनको मालूम है इनका चर्च में जाना एक बार बंद कर दिया, त्यांना माहिती आहे एकदा काय यांचं चर्चला जायचं बंद केलं, ये अपने आप ठंडे हो ते जाएंगे। आपोआप थंड होतात। चर्च में जाना कभी बंद मत करना, चर्च मध्ये यायचं कधी बंद क्योंकि करू नका, चर्च में ऊर्जा है, कारण चर्च मध्ये ऊर्जा आहे। चर्च के लोग प्रार्थना करते हैं, चर्चचे लोक प्रार्थना और करतात, उनकी प्रार्थना, चर्च की प्रार्थना है, आणि चर्चच्या प्रार्थना परमेश्वर स्वर्ग से उत्तर देता है। परमेश्वर त्याची उत्तर स्वर्गातून देतो। इसलिए सबसे पहला काम क्या करता है मालूम है? आणि सगळ्यात पहिलं काम तो काय करतो माहिती इसलिए मैं पहले वो क्या करता है, चर्च के विषय में ना गलत बातें डाल देता है। सगळ्यात अगोदर काय करतो सैतान, तर चर्चच्या विषयी चुकीच्या गोष्टी डोक्यात घालतो, अगर वो चर्च के विषय में गलत बातें आ गई ना, आणि चर्च विषयी जेव्हा चुकीच्या गोष्टी डोक्यात आल्या ना, सबसे पहला काम सगळ्यात पहिलं काम चर्च बंद, चर्चवर, उसको यही चाहिए। चर्च बंद, एक त्याला बात- हेच पाहिजे। घर पे ऑनलाइन वाले देखें, ऑनलाइन जब कोई बहुत समस्या तो ऑनलाइन जरूर काही देखें। समस्या असेल तर तुम्ही ऑनलाईन नक्की पहा, लेकिन इतने भी ऑनलाइन मत बने कि हर संडे ऑनलाइन, 365 दिन पण ऑनलाइन। 365 दिवस ऑनलाईन राहू नका। प्रभु के जीवित लोगों के सामने आकर जीवित आराधना करने के लिए आए। जिवंत लोकांसोबत जिवंत देवाची आराधना करण्यासाठी या, सराहना करें एक दूसरे की, एकमेकांची प्रशंसा ये करा। खत डालना है, हे खत टाकणं ये आहे, खत डालना है हे खत टाकणं आहे। उस जमीन पर जो उपजाऊ बना, जहाँ पेड़ लगने वाले, जो फल लाने वाले, उस चीज पर आप क्या कर रहे हैं? खाद डाल रहे हैं। आणि त्या सुपीक जमिनी ज्याच्यातून ते झाड उगणारे, फळं लागणारे, त्याच्यामध्ये तुम्ही खत टाकताय, लेकिन कुछ लोग गलत खाद डालते हैं। पण काही लोक चुकीची खत टाकतात। वो खत को देखना, ये अच्छी है या अच्छी है या बुरी खत है, देख आणि लेना। ते खताची पारख करा की ते चांगलं आहे की वाईट आहे। मैं कौन सा खत डाल रहा हूँ, मी कुठलं खत टाकतोय ये मेरे ऊपर, हे माझ्यावर ये आहे। मालिक के ऊपर है, जो बाग बना रहा है उसके ऊपर है कौन सी खत डालना हे है। त्या माळ्यावरती आहे की मी माझ्या बागेसाठी कुठलं खत टाकतो। आज आपके बाग में कौन सी खत डाल रहे हैं? आज तुम्ही तुमच्या बागेमध्ये कोणतं खत टाकता? सराहने की खत डाल रहे हैं, प्रशंसा की खत डाल रहे हैं, प्रशंसेचं खत टाकता, प्रोत्साहित करने की खत डाल रहे हैं, प्रोत्साहित करण्याचं एक खत, दूसरे को उठाने की खत डाल रहे हैं, एकमेकाला उठवण्याचं खत टाकता, एक दूसरे को संभालने का खत डाल रहे हैं। एकमेकाला सांभाळून घेण्याचं ये खत हमारे ऊपर है। आमच्यावर आहे। तब हमारा जो परिवार है बाग की तरह आणि बनेगा। तेव्हाच आमचा परिवार जे आहे, कुटुंब बागेप्रमाणे होईल।
हेलो, पड़ोसी को बोलना आमीन। सराहना करो, बोलना सराहना करो, पड़ोसी को बोलना सराहना करो। खत डालो, खत पानी डालो। अब पानी आगे आएगा, पानी बता दो कैसे। खत डाल दिया, खत टाकलं, अब क्या करना है? आता काय करायचं? बाग बनाने के लिए एक सुंदर योजना बनाए। बाग बनवण्यासाठी एक चांगली योजना आखा, योजना बनाए, योजना आखा, नक्शा निकालें। त्याचा नकाशा काढा। मैंने भी छोटी सी बाग बनाया मेरे यहाँ चर्च के मी अंदर। पण चर्च मध्ये आपल्या एक छोटीशी बाग बनवली। मैं साइड में कौन सा पेड़ लगाना है, साइड में कौन सा पेड़ लगा, ये सब एक मेरे दिमाग में नक्शा था। आणि ह्या साईडला कुठली झाडं, त्या साईडला कुठे, एक नकाशा माझ्या डोक्यात मी बनवला होता। और एक चीज रह गया है जो मैं चाहता हूँ, फाउंटन बने अपने चर्च के अंदर। आणि आणखी एक गोष्ट माझी इच्छा आहे की आपल्या चर्च मध्ये एखादा फाउंटन मेरी असावं। 2 साल से प्रार्थना है आणि माझी 2 वर्षापासून प्रार्थना आहे कि एक अच्छा फाउंटन बने जहाँ पे लोग शाम को, सुबह, दोपहर में कभी भी आए उनको एक अच्छा लगे। आणि सकाळ दुपार संध्याकाळ कधी लोक आले की ते बघून त्यांना थोडंसं आनंद वाटेल। कपल आए, सेल्फी भी निकाल सकते हैं। आणि कपल येऊ शकतात, सेल्फी पण काढू शकतात, कोई चार्ज नहीं होगा उसके लिए। त्याचं काही चार्ज सिर्फ करणार। आपके चेहरे पे हम एक मुस्कुराहट देखना चाहते हैं जो हस्बैंड वाइफ है। फक्त जे पती पत्नी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आम्ही पाहू। सिर्फ सेल्फी निकालते समय नहीं, फक्त सेल्फी काढताना नाही, 24 घंटे आपके चेहरे के अंदर एक स्माइल होना चाहिए। 24 तास तुमच्या चेहऱ्यावरती ते हास्य असायला हवं। आमेन। बाग बनाने के लिए एक योजना बनाए। बाग बनवण्यासाठी योजना आखा। एक योजना बनाना बहुत महत्वपूर्ण है। आणि योजना बनवणं फार महत्वपूर्ण आहे। अपने परिवार के लिए एक योजना आप और मैं बनाए। आपल्या परिवाराकरता एक योजना आखा। क्या योजना बनाना है? काय योजना कि बनवायची? कौन ये बाग के अंदर कौन सी चीज कहां पर रखना, की या बागेमध्ये कुठली गोष्ट कुठं असायला हवी, कौन सा पेड़ कहां पर लगाना, कुठलं झाड कुठल्या ठिकाणी लावायचं, कौन सी चीज कहां पर सुंदर दिखाई आणि देगी। कुठली गोष्ट कुठं छान दिसेल, वैसे हमारे परिवार में होना है। तसंच आमच्या कुटुंबामध्ये असायला हवं। झगड़े किस कारण होते हैं? भांडणं कुठल्या कारणामुळे होतं ढूंढे, ते शोधा शोधा और योजना बनाए। आणि योजना बना ये झगड़े कैसे दूर हो की जाए, हे भांडणं कशी मिटतील, किन चीजों को अंदर लाएं कुठल्या गोष्टी आत और घ्याव्यात किन चीजों को बाहर आणि निकालें। कुठल्या गोष्टी बाहेर टाकाव्यात। किसकी वजह से झगड़े होते हैं कुणामुळे भांडणं होतात उसको पकड़ ले। ते पकडा। जो परिवार में जिस बात से झगड़े होते या हैं कुटुंबामध्ये ज्या गोष्टीमुळे भांडणं होतात उसको पकड़ ले ते पकडा और उसको बाहर निकालें। आणि त्याला बाहेर काढा। नहीं, ये चीज मेरे परिवार में ठीक नहीं है, नाही, ही गोष्ट माझ्या कुटुंबामध्ये चांगली नाही इसकी वजह से झगड़े हो रहे हैं, आणि ह्याच गोष्टीमुळे भांडणं इसको होतात। निकालना ही अच्छा है, तर त्याला काढणंच बरं आहे। इसको अच्छा है निकालना, त्याला काढणंच बरं जिसकी आहे, वजह से हमारे अंदर प्रेम निर्माण होगा। ज्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न ऐसे ही होईल। बाग तैयार नहीं होती। अशीच काही बाग तयार होत नाही। हम जाते हैं बाग देखने के लिए, आम्ही जातो बाग बघायला, लेकिन इसके पीछे कितनी मेहनत है, किसने इसको योजना बनाई वो हम देखते नहीं है। पण त्याच्या मागे किती मेहनत आहे, त्याची योजना कोणी आखली ते आम्ही पाहत नाही। परिवार बनाने के लिए भी मेहनत लगती है। कुटुंब बनवण्यासाठी पण मेहनत लागते। योजना बनाए, योजना बनवा, कौन से पौधे को कहाँ रखना है, कुठलं झाड कुठं लावायचंय, प्रेम का झाड़ कहाँ लगाना है, प्रेमाचं झाड कुठं लावायचं, नफरत का झाड़ कैसे उखाड़ना है, आणि जे दुष्टतेचं जे झाड आहे किंवा ईर्षेचं कडूपणाचं जे झाड आहे ते कसं उपटून टाकायचं, ये हमारे ऊपर है। ते आमच्यावर आहे। लेकिन हम कड़वाहट के पेड़ को भी वहीं लगा रहे हैं पण आम्ही कडूपणाचं झाड आहे तिथेच लावतो जहाँ पे नहीं लगाना चाहिए, जिथं नाही लावायला और पाहिजे, वो पेड़ भी उग रहा है आणि ते झाडही उगवतं और प्रेम का पेड़ भी उग रहा है। आणि प्रेमाचं झाडही उगवतं। दोनों एक साथ में नहीं रहना है। दोघं एक साथ नाही राहू शकत, प्रेम के पेड़ को ना खा जाएगा वो, कारण की जे कडूपणाचं झाड आहे ते प्रेमाच्या झाडाला खाऊन टाकेल, उसको बढ़ने नहीं देगा। त्याला वाढू देणार नाही। इसलिए आपसे कहता हूँ म्हणून तुम्हाला सांगतो उसको फेंक देना, ते फेकून द्या, फेंक देना। फेकून द्या। और चीज बताऊं, आणखी एक गोष्ट, आप थक गए, तुम्ही थकले का? सुंदर बाग बनाना है, सुंदर बाग बनवायची का? आपकी बाग, आपके परिवार की बाग सुंदर बना। तुमच्या कुटुंबाची बाग। और एक चीज, अजून एक गोष्ट, ऐसे बीज का इस्तेमाल करें असे बी वापरा जिसमें बीमारी का प्रतिरोध करने की शक्ति हो, ज्याच्यामध्ये रोगाचा प्रतिरोध करण्याची शक्ती असेल। ऐसे बीज का इस्तेमाल करें। असे बी बियाणं तुम्ही वापरा। और ये बीज कहाँ पर है? आणि हे बी कुठे आहे? ये हमारे जीभ के अंदर बीज है। तर हे बी जे आहे ते आमच्या जिभेमध्ये आहे। ध्यान दें, लक्ष द्या, आप एक दूसरे के लिए क्या इस्तेमाल कर रहे हैं, तुम्ही एकमेकांसाठी काय वापरताय, क्या शब्द
क्या शब्द दे रहे हैं? काय शब्द देत आहात? ये शब्द जो है ना, ये बीज के जैसा है. हे शब्द जे आहेत ना ते बी प्रमाणे आहेत. हमारी बाग में कौन सा बीज बोना है ना, ये बहुत महत्वपूर्ण है. आमच्या बागेमध्ये कोणतं बी पेरायचे ते फार महत्वपूर्ण आहे. ऐसे शब्दों का इस्तेमाल ना करें जो बीमारी फैला दे. अशा शब्दांचा उपयोग करू नका ज्याच्यामुळे रोग वाढेल. ऐसे ऐसे शब्दों का प्रयोग ना करें. अशा शब्दांचा उपयोग करू नका. कुछ पौधों को सुरक्षित रखने के लिए ना हमेशा दवाइयां छिड़कनी पड़ती हैं. काही जे झुडपं आहेत त्यांना सुरक्षित राखण्यासाठी त्यांच्यावरती औषधाची फवारणी केली जाते. इधर हमारे गार्डन में भी एक छोटा सा बीमारी लग गई हमारे पेड़ों आणि आमच्या बागेतल्या झाडामध्ये पण काहीतरी कीड लागली और सफेद सफेद कुछ कीड़े लग गए उसमें. आणि पांढरे किडे त्याला लागले और पूरी बाग में फैल गए. आणि सगळ्या बागेत पसरले. मैंने देखा उसको हाथ लगे तो सब कीड़े उड़ने लगे, पूरी बाग को खा रहे थे. आणि मी पाहिलं की ते पूर्ण बागेला खाऊन टाकत मैंने होते. अगर ये इसको अगर सही समय पे इलाज नहीं मी हुआ, म्हंटल जर वेगवेगळ्या याचा इलाज केला गेला इतने साल की मेहनत बेकार हो नाही, जाएगी. एवढ्या वर्षांची मेहनत मैं वाया जाईल. भागते हुए दवाई लेकर मी आया पळत जाऊन त्याचं औषध घेऊन और आलो पूरे बाग में मैंने दवाई आणि मारी सर्व बागेमध्ये मी ती औषध और फवारली मेरा बाग ठीक हो गया. आणि माझं बाग चांगली झाली. इसलिए अपने 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 बाग के अंदर मैं क्या शब्द इस्तेमाल करता हूँ, वो बीमारी फैलाती हैं या मृत्यू लेकर आती हैं, वो जीवन को लेकर आती हैं. इस बात का ध्यान म्हणून रखना. आपल्या बागेमध्ये आमचे शब्द उच्चारण्याने कुठला रोग ते घेऊन येते, आमचं जीवन घेऊन येते किंवा मृत्यू घेऊन येते हे आम्हाला पाहायला पाहिजे. इसलिए नीति वचन 18:21 कहता है, आणि म्हणून नीतिसूत्र याचा 18वा अध्याय आणि 21वा वचन जीभ के वश में मृत्यू और जीवन दोनों है. की जिभेमध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य जो उसे काम में लाना जानता है जे ते त्याचा उपयोग करणं जाणतो वो उसका फल भोगेगा. तो त्याचं फळ भोगेल. इसलिए अपने 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 जबान से अच्छे बीज को निकालें. आणि म्हणून आपल्या जिभेमधून चांगले शब्द काढा. अगर नहीं निकालने आ रहे हैं उस समय आणि त्यावेळेला चांगले शब्द नाही काढता येते तो जबान को क्या करना है? तर ती जीभ काय आहे? जीभ क्या है मालूम है? जीभ काय आहे? बाइबल कहती है, बायबल असं सांगतं याकूब 3:8 में कहती है, याकोब 3:8 मध्ये जीभ प्राणनाशक विष भरी हुई है. प्राणनाशक विषानं भरलेली आहे. प्राणनाशक विष भरी हुई है. प्राणनाशक विषानं भरलेली आहे. ये जीभ, ही जीभ अगर जैसा हम जीभ का इस्तेमाल करेंगे जसं आम्ही त्याचा उपयोग करू उसका फल हम भोगेंगे. त्याचं फळ आम्ही भोगणार. अगर विष रूपी अगर शब्द को फेंक रहे हैं, जर आम्ही विषरूपी शब्द फेकत आहोत सब कुछ मार देगी, ते सर्व काही मारून टाकेल, खत्म कर देगी, संपवेल, हमारे परिवार को खत्म कर देगी. आमचं कुटुंब संपवेल. ध्यान रहे, लक्षात ठेवा, ध्यान रहे. लक्षात ठेवा. ये जीभ है ना, ही जी जीभ आहे, जो शब्द निकलते हैं, जे शब्द निघतात ये बीज जैसा काम करते ही हैं. बी प्रमाणे काम करतात. आपको मालूम है मेरा परमेश्वर ने जब दुनिया को बनाया, तुम्हाला माहिती आहे जेव्हा परमेश्वरने हे जग घडवलं वो शब्द कहा, तो शब्द बोलला वो शब्द बीज के जैसा बाहर आया. आणि ते शब्द बी प्रमाणे बाहेर आलं. पेड़ हो जाए, झाड व्हावं. शब्द बीज के रूप में काम किया आणि शब्दाने बीचं काम केलं और वो खड़ा हो गया. आणि ते उभं राहिलं. वही सामर्थ्य प्रभु ने हमें दिया है. तेच सामर्थ्य प्रभूने तुम्हाला मला दिलंय. वही सामर्थ्य दिया है हमें. तेच सामर्थ्य आम्हाला दिलंय. सृजन करने का सामर्थ्य हमारी जीभ के अंदर है. आणि सृजन करण्याचं सामर्थ्य आमच्या जिभेमध्ये आहे. मारने का सामर्थ्य हमारी जीभ के अंदर है. मारण्याचं सामर्थ्य आमच्या जिभेमध्ये आहे. बोलो ना हालेलुया, हालेलुया. थक गए? पड़ोसी को बोलना मेरी बाग सुंदर बनने जा रही है. जोर से बोले यार, मेरी बाग सुंदर बनने जा रही है. अब किसके ऊपर है बाग बनाना? आता बाग बनवणं कुणाच्या हातात आहे? बोले मेरे हाथ में. अब कौन सा पौधा लगाना चाहते हैं आप? आता कुठलं रोप तुम्हाला लावायचं आहे वो आपके ऊपर है. ते तुमच्यावर आहे. गुलाब लगाएं, गुलाब लावा, फूलों के लगाएं. वेगळी फुलं लावा. मुझे फूल बहुत पसंद है. मला फुलं फार आवडतात मैं फूल ज्यादा लगाया हूं. आणि मी फुलांचे रोपं जास्त लावलेत वो अच्छे दिखे हो. की ते चांगलं दिसावं. आपके परिवार में आप कौन सा फूल लगाना चाहते हैं? तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कोणतं फुल लावायला पता आवडेल लगाएं, त्याचं तुम्ही शोध काढा. पता लगाएं शोध काढा कि आप क्या लगाना की चाहते हैं. तुम्हाला काय लावायचं तुमच्या बागेमध्ये. पौधा लगाने से पहले क्या करना पड़ेगा? आणि ते झाड लावण्या अगोदर काय करावं लागेल? नर्सरी में जाना पड़ेगा, नर्सरीत जावं लागेल या वो बीज को ढूंढना किंवा पड़ेगा, ते बी शोधावं लागेल. पौधे को ढूंढना पड़ेगा, जो ते जे रोप आहे ते शोधावं नहीं तो लागेल. खुद तैयार करना पड़ेगा. नाही तर स्वतः तयार करावं कहाँ लागेल. है वो नर्सरी ती नर्सरी कुठे आहे? जहाँ पे अच्छा पौधा मिल
सके, जिथं चांगलं असं रोप मिळेल, कहाँ है वो नर्सरी कुठे ती जहाँ नर्सरी अच्छा बीज मिल सके? तिथं चांगलं बी मिळेल. वो है मेरे परमेश्वर का वचन। ते आहे माझ्या देवाचं वचन. यहाँ पे बीज मिलेगा, इथं बी मिळेल. ये वो नर्सरी है, ही जी नर्सरी आहे, अच्छे पौधे यहाँ मिलेंगे। चांगले असे झुडपं त्या रोप तिथे कि मिळतील. बाइबल कहती है बायबल असं सांग, मेरा पिता किसान है। माझा जो पिता आहे तो शेतकरी आहे. योहान 15:1 में लिखा है योहान 15:1 मध्ये लिहिलंय, मेरा पिता किसान है। माझा पिता शेतकरी फल आहे लाने से पहले फल आने से पहले पौधे लगाने आणि पड़ेगा। फळ येण्या अगोदर आम्हाला ते रोप लावावे लागतात. कौन कौन से पौधे लगाएंगे आप? कोणकोणची झाडं तुम्ही लावणार? गलती 5, 22, 23 जो है वो पौधे लेकर आ जाए। गलती 5, 22, 23 ते रोप घेऊन या. मैं एक महिलाओं के कैंप में गया था, अभी रोबोट मीटिंग में मी गया था, रेहबोत मीटिंग मध्ये गेलो होतो और सुंदर मैंने चीजें देखा वहां पे। आणि तिथं खूप सुंदर गोष्टी मी मैंने उस पाहिल्या मालिक को पूछा, यार मुझे कुछ पौधे आप बताएं कि मैं कौन से मेरे चर्च में लगाऊं। आणि मग त्या मालकाला विचारलं की मला चांगली अशी रोपं सांगा की मी माझ्या चर्च मध्ये लावीन. उन्होंने मुझे नाम बताया, मैंने लिखा, मैंने रुक जाए सर मैं लिख लेता हूँ। त्यांनी मला नावं सांगितली आणि मी ती लिहून घेतली. मधुमालती मधुमालती और 3-4 नाम बताया, आणि अजून- मधुमालती, शांति मालती, क्या क्या बताया उसने, मैं लिखा उसको। आणि बरीचशी नावं सांगितली ती मी लिहून घेतली. उन्होंने बोला आपके चर्च में लगाओगे ना बुरी खुशबू फैलेगी। आणि ते म्हणले की तुम्ही तुमच्या चर्च मध्ये लावा आणि खूप सुंदर असं सुगंध पसरेल. मैं गया नहीं, अभी लेने के लिए जाने वाला हूँ मैं। मी गेलो नाही अजून, जाणार आहे आणायसाठी. तो अब आप जरूर जाएं। तुम्ही नक्की जा. कौन सा पौधा लगाने जाएंगे? आणि कोणतं रोप तुम्हाला लावायचंय? गलती 5, 22, 23 में गलती 5, 22, 23 मध्ये प्रेम का पौधा लाएं, प्रेमाचं जे रोप आहे ते लावा. आनंद का पौधा लाएं, आनंदाचं, शांति, शांती, धीरज, धीर, कृपा, कृपा, भलाई, विश्वास, चांगुलपणा, नम्रता, विश्वास, नम्रता, संयम, संयम, ये रोपटे लेकर आ जाएं, ही रोपं घेऊन या अपनी बाग में लगाएं। आणि आपल्या बागेत लावा. कहाँ है बाग, कुठे आहे बाग, कहाँ है जमीन? कुठे आहे जमीन? जमीन तैयार कर रहे हैं हम लोग, जमीन तयार करतोय का आम्ही? कहाँ पे लगाना है, कुठं लावायचंय? कहाँ पर है ये बाग? ही बाग कुठे आहे? नीचे। जमीन कहाँ पर है? जमीन कुठे आहे? आप भूल गए। विसरलो का? आपकी जमीन कहाँ है? तुमची जमीन कुठे आहे? कहाँ पे बाग तैयार होगी? कुठं बाग तयार होणार आहे? मेरा शरीर जमीन है, माझं शरीर जमीन आहे यहाँ पर ये लगाना है। आणि तिथं ते लावायचे. पौधे लगा दें, हे रोपं लावायची. प्रेम का पौधा लगा, प्रीती, आनंद का पौधा लगा, आनंद, शांति का पौधा लगा। शांती. अच्छा दूसरे भी पौधे हैं, आणि दुसरेही आहेत. वो भी यही गलातियों की किताब में 5:19-21 में लिखा है। आणि ते सुद्धा गलती पत्राच्या 5 अध्याय 19-20 मध्ये लिहिले आहेत. व्यभिचार है, गंदे काम है, लुचपन है, मूर्ति पूजा है, टोना, बैर, झगड़े, ईर्ष्या, क्रोध, विरोध, फूट, विद्रम, डहा, मतवालापन, लीला क्रीड़ा, इनके जैसे और काम है, ये पौधे हैं। आणि जार कर्म, अशुद्धता, समझ पण गए? हे सगळे जे आहेत ते देखील रोप आहेत, ते आमची बाग बिघडवतील. कौन सा लगाना है, कौन सा नहीं लगाना, आता कोणतं लावायचं कोणतं नाही लावायचं किसके ऊपर है? कुणावर आहे? हाँ, और अब क्या करना है? आता काय करायचं? पौधे लेकर आ गए आप, रोपं घेऊन आले तुम्ही, अब उसके लिए पानी लगेगा, सिंचाई करना है। त्यासाठी त्याचं सिंचन करण्यासाठी पाणी और लागेल. सिंचाई एक ऐसा कार्य है आणि सिंचन एक असं कार्य आहे जिसे हर एक माली को करना है, जे हर एक प्रत्येक माळ्याला ते करावं और लागतं. पानी के बिना कोई भी पौधा जीवित नहीं रह आणि सकता। पाण्याशिवाय कुठलंही रोप जिवंत राहू शकत उन्हें नाही. सूखने से रोकने के लिए सिंचाई स्थापित करना, आणि म्हणून त्याला सुकण्यापासून वाचवण्यासाठी सिंचन करणं गरजेचं आहे. पानी डालना जरूरी है। पाणी टाकायची गरज आहे. और ये पानी डालने का काम कौन करता आणि है? हे पाणी टाकायचं काम कोण करतं? पवित्र आत्मा का काम, पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्मा का काम। पवित्र आत्म्याचं पवित्र काम. आत्मा की उपस्थिति में रोज बैठना, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये रोज बसा. वो बारिश को लेकर आएगा, तो पाऊस घेऊन येईल ये जमीन में बारिश लाएगा। आणि ह्या जमिनीवरती पाऊस पाडेल. खुदा मुझे जो प्रेम का पेड़ है, मुझे प्रेम नहीं है प्रभु, प्रभु माझ्यामध्ये ते प्रेम नाही. मैं सामने वाले से प्रेम नहीं कर मी सकता, समोरच्यावर प्रेम करू शकत कठिन नाही. है, कठीण क्योंकि आहे. उसने मेरे साथ ऐसा किया पण है। त्यांनी माझ्यासोबत असं केलं. मुझे प्रेम का पौधा लगाना है प्रभु, मला त्या प्रेमाचं झाड ये लावायचं सूख जाएगा प्रभु, नाही तर मी सुकून जाईल. मुझे उस सिंचाई की पानी की जरूरत है प्रभु। मला त्या सिंचन करण्यासाठी पाण्याची गरज आहे. पवित्र आत्मा से आप सिंचाई होगी, आणि पवित्र आत्म्याने आपोआप त्याचं सिंचन होईल. और जो कड़वाहट है ना आणि जो कडूपणा आहे ना अपना आप निकलता रहेगा, तो आपोआप निघत राहील. और जल्दी से वो प्रेम का पौधा बाहर आणि आएगा। लवकरच ते प्रेमाचं झाड बाहेर येईल. पवित्र आत्मा के सिवा नहीं, पवित्र आत्म्याशिवाय नाही. पवित्र आत्मा के अनुग्रह के सिवा नहीं। पवित्र आत्म्याच्या कृपेशिवाय नाही. इसलिए पवित्र आत्मा से रोज अपने इस बाग को उसके सामने रखना। आणि म्हणून पवित्र आत्म्यासमोर आपली रोज बाग ही जब ठेवायची. प्रभु ने बाग बनाया, जेव्हा परमेश्वराने बाग बनवली, बाइबल कहती है बायबल असं सांगतो, रोज वो पानी, पहले बारिश नहीं आती थी, पहिलं पाऊस येत पडत क्या नव्हता. होता था? काय पडायचं? कोहरा, दव.
कोहरा, दव. वो कोहरे की वजह से सिंचाई होती थी. आणि ते दव पडायचं आणि मग त्या ठिकाणची त्या झाडांचं सिंचन व्हायचं. इतने से ठिबक सिंचन तो अभी आया. आणि ठिबक सिंचन तर आता आलं. मेरे खुदा ने ऐदन बाग में ठिबक सिंचन किया था कोहरे के द्वारा. माझ्या परमेश्वराने त्या एदेन बागेमध्ये ते ठिबक सिंचन केलं होतं. समझ में नहीं आया. कुछ लोगों के ऊपर से गया. तभी मेरा खुदा पौधा मरने नहीं देता. माझा परमेश्वर ते रोप मरू देत नाही. और खुदा का वचन ऐसा है, देवाचं वचन असं आहे, कभी मरेगा नहीं, ते कधी मरणार नाही, कभी मरेगा नहीं. कधीच मरणार उसको मरने मत दो. त्याला मरू देऊ नका. सिंचाई करो तर सिंचन करा पवित्र आत्मा के द्वारा. पवित्र आत्म्याच्या आप वचन द्वारे. लिख सकते हैं. वचन लिहून घेऊ जकरिया शकता. 10:1, जखरिया 10:1, योएल 2:23 वचन, योएल 2:23, होशे का किताब 6:3 वचन. होशे 6:3, जल्दी हुआ तो फिर से एक बार बदलो. जकरिया 10:1, जखरिया 10:1, योएल, योएल जोएल 2:23 वचन, 2:23, होशे होशे 6:3 वचन. 6:3. अब क्या करना है? आता काय करायचं? उन पौधों को नाश कर दो जिनमें ऐसी बीमारी हो जिनका नियंत्रण नहीं किया जा सकता. त्या रोपांना काढून टाका ज्यांच्यावरती रोग पसरलेला आहे आणि ते इतर जे रोप आहेत त्यांना खराब करतील. उन पौधों को नाश कर दो त्या रोपांचा नाश करा जिनमें ऐसी बीमारी है ज्यांच्यामध्ये असा आजार आहे जिनको नियंत्रण नहीं किया जा ज्याचं सकता. नियंत्रण होऊ शकत नाही. मेरे पास में एक पेड़ था. माझ्याकडे एक झाड होतं वो पेड़ की वजह से ना उसने सब जगह बीमारी फैला दिया. आणि त्या झाडामुळे इतर झाडांमध्ये तो रोग पसरला. मैंने उस पेड़ को पकड़ा, मी ते झाड उसको घेतलं बाहर निकाल दिया. आणि त्याला काढून टाकलं. एक पेड़ एक झाड पूरे बाग को खराब कर सकता पूर्ण है. बाग खराब करू इसलिए शकतं. उस पेड़ को बीमारी को खत्म कर दो जो बीमारी लेकर आती है. आणि ते झाड ते रोगच काढून टाका ज्याच्यामुळे सगळी गोष्ट खराब होईल. इसलिए ऐसी कौन सी चीज है म्हणून अशी कुठली गोष्ट आहे जो मेरे घर में, मेरे परिवार में, मेरे बाग के अंदर बीमारी लेकर आती जे माझ्या परिवारामध्ये माझ्या बागेमध्ये आजार घेऊन येतं. है? ऐसी आदतों को फेंक दो, बाहर निकाल. अशा सवयी काढून बाहेर टाका. जो मेरे पति को पसंद नहीं, ज्या माझ्या पतीला पसंत नाही, जो मेरी पत्नी को पसंद ज्या नहीं, माझ्या पत्नीला पसंत नाही, उसको निकाल दो. ते काढून टाका. निकाल दो ना उसको. काढून टाका. थोड़ा सा मशागत करें हमारे जीवन में. थोडं आमच्या जीवनाची मशागत उसको करू. पसंद नहीं है, तिला नाही आवडत ना. लेकिन कई बार क्या होता है, चिढ़ाने के चक्कर में, पण किती वेळ काही वेळा काय होतं की चिडवण्याकरता चिढ़ाने के चक्कर में वैवाहिक जीवन तलाक तक आ जाता है. आणि चिडवण्याच्या त्या कृतीमुळं जे वैवाहिक जीवन आहे ते घटस्फोटापर्यंत येतं. ऐसा ना करें. असं करू नका. एक दूसरे को मान ले. एकमेकांचा मान द्या. जो रोगग्रस्त पत्ते हैं, उसको काट दे. जे रोगग्रस्त जे पानं आहेत ती कापून टाका. जो जिसे चोट पहुंचती है, ज्याच्यामुळं जखमा होतात उस पत्ते को काट दे. ते पानं कापून उस टाका. पेड़ को काट दे, ते झाड कापा जिससे कि और बाग में बीमारी ना फैले. जेणेकरून पूर्ण बागेमध्ये तो रोग पसरू नये. आपकी बाग सुंदर बना रहा है तुमची प्रभु. बाग सुंदर बनवतोय प्रभु परमेश्वर. सुंदर बना रहा है. प्रभु सुंदर बनवतोय. प्रभु सुंदर बना रहा है. प्रभु सुंदर बनवतोय. और जितना उतने ही पौधे लगाएं आणि तेवढेच झाडं लावा जितना आप संभाल सकते हैं. जेवढे आम्ही सांभाळू शकू. भीड़ मत करें ज्यादा. गर्दी करू नका जास्त. अगर भीड़ के कारण क्या होगा, उनका सूर्य प्रकाश मिलना बंद हो जाएगा. गर्दी केल्यामुळे काय होईल, त्यांना सूर्यप्रकाश मिळणार नाही. गर्दी ना करें. गर्दी करू नका. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? 24 घंटों में आपको इतना कुछ ना करें जिससे आपके परिवार को समय ना मिले. 24 तास अशा गोष्टी करू नका की तुमच्या कुटुंबाला तुम्हाला वेळच देता येणार नाही. नहीं, मेरा बिजनेस है सर. नाही, माझा व्यवसाय आहे 24 घंटा काम करना आणि पड़ता है. 24 तास मला काम करावं पर लागतं. तेरे परिवार का क्या है? मग तुझ्या कुटुंबाचं काय? वो नाश हो रहा है. त्याचा नाश होतोय. ऐसे बिजनेस का फायदा नहीं है जो मेरे परिवार में शांति भंग कर दे. अशा व्यवसायाचा काहीच उपयोग नाही जे माझ्या परिवाराची शांती हरवून मैं जाईल. 8 घंटे ड्यूटी करूंगा लेकिन मेरे घर में शांति बनी मी रहेगी. 8 तासच ड्युटी करेन पण माझ्या कुटुंबामध्ये शांती राहील. ऐसे बिजी मत हो जाना. एवढे बिझी होऊ नका. कोणासाठी करतोय? कुणासाठी करतोय? बायकोसाठीच करतोय ना. अरे बायकोच्याच मूल लटकलेला आहे ना, तू येत नाही घरी. बायको वाट बघते संध्याकाळी, बाबा किती 4 दिवस झाले आला नाही घरी, कुठे काम करतोय? कुणासाठी? बायकोसाठी. नको करू, मत कर. नहीं तो 5वें दिन तू घर पे आएगा ना, सुझा हुआ आएगा. मत कर, इतना काम मत कर. एवढं काम करू नका. आज परिवारों में क्या प्रॉब्लम मालूम है? आज कुटुंबामध्ये काय समस्या माहिती का? इतना काम है, एवढं काम आहे, एक दूसरे के साथ में बैठकर खाना भी नहीं खा सकते. एकमेकांसोबत बसून जेवण करू शकत नाही. जेव्हा तो येतं हे झोपलेले असतात. जेव्हा ते येतात हे झोपलेले असतात. जब ये उठते उससे उठने से पहले काम पे निकल जाता. आणि जेव्हा उठायच्या आधीच कामाला निघून जातो. हफ्ते भर एक दूसरे का तोड़ नहीं देखते. आठवडाभर एकमेकाचं तोंडच बघत नाही. फोन पे बात, फोनवर बोलतो. चैटिंग,
चॅटिंग. चैट आजकल तो बड़ा सब चैटिंग नहीं हो जाती. आजकाल तर चॅटिंगवरच आहे. काय करतंय काय करतोय ऑफिस मध्ये? ऑफिसमध्ये? काय करतंय? काय करतोय? डब्बा खाल्ला. एक बार एक आदमी का एक्सीडेंट हो गया. एकदा एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला उसकी पत्नी को फोन करके बोला इसने, आणि ह्यानी त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं मेरा एक्सीडेंट हो गया है, माझा ऍक्सिडेंट झालाय मैं अभी हॉस्पिटल में हूँ. आणि मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. पत्नी पूछती सब ठीक है ना? पत्नी विचारते सगळं बरं आहे ना? वो जो सुबह डब्बा दिया था वो डब्बा ठीक है ना? टूटा नहीं ना डब्बा? आणि सकाळी दिलेला डब्बा काय तुटला फुटला नाही ना? उसका ध्यान रखना, डब्बा टूटना नहीं चाहिए. त्याच्यावर लक्ष ठेवा, डब्बा तुटला नाही पाहिजे. वो टूटा है वो चलेगा, तो तुटून पडलाय ते चालेल, पर डब्बा टूटना नहीं चाहिए. पण डब्बा तुटायला नाही पाहिजे. नहीं ऐसा करना. असं करू नका. ऐसी बात हमारे परिवार से निकाल दे अशा गोष्टी आमच्या कुटुंबामधून काढून टाक, जिससे मेरे परिवार में खुशियां नहीं आती. ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये खुशी टिकत नाही. मैं आपको बताऊं, मी सांगू का? आप जो काम करते हैं ना वो आपको खिलाता नहीं है. जे तुम्ही काम करता ते तुम्हाला खायला घालत नाही. मेरा परमेश्वर हमें खिलाता, माझा परमेश्वर आम्हाला खायला हमारा घालतो. परमेश्वर खिलाता, आमचा परमेश्वर आम्हाला खायला घालतो. खुदा खिलाता. परमेश्वर खायला घालतो. वो आकाश के पक्षी को देख उनको खिलाता है, आकाशातल्या पक्ष्यांना पाहा, त्यांना तो चारतो. वो हमें भी खिलाएगा. तो आम्हालाही चारेल. क्या दादा पगार खूप अपुरी पडते. पगार जरा पुरेसा होत नाही. अरे तू खुदा के वचन पे तो चल, प्रभु तेरे जितनी भी पगार है उसको बरकत देने का सामर्थ तू रखेगा. देवाच्या वचनावर चाल, तुझा जेवढा पगार आहे त्याच्यामध्ये बरकत देणारा माझा जितना परमेश्वर. खुदा ने बोला ना जेवढं प्रभूने सांगितलं उतना ना कर. तेवढं कर. खुदा अपनी पगार में से 10वां भाग प्रभु को दे. आपल्या पगारातून 10वा भाग परमेश्वराला दे. ये कभी मत भूलना प्रिंसिपल. हे कधीच विसरू नका. मेरा पेमेंट आता है, माझा पेमेंट येतो, 10वां भाग सबसे पहले प्रभु का सम्मान करना, सगळ्यात अगोदर 10वा भाग काढून देवाचा सन्मान और कर. फिर देख तेरे आणि जिंदगी में. मग बघा तुमच्या या जीवनामध्ये कई भाइयों की साक्षी है, इथं कितीतरी भावांच्या साक्षी मेरी आहेत. खुद की गवाही है. माझ्या स्वतःची साक्ष आहे. मैं कोई काम नहीं करता हूँ. मी काही काम करत नाही. काम जो था वो छोड़ दिया. जे काम करत होते ते सोडलं. सोनी वेरोनिका सरकारी नौकरी थी उसको, माझी सरकारी नोकरी होती अच्छी टीचर थी वो सरकारी में, आणि सरकारी शाळेमध्ये टीचर होते आज अच्छा पेमेंट होता उसको. आणि आतापर्यंत चांगला पेमेंट झाला. लेकिन खुदा बाप ने जिस दिन आवाज दिया पण ज्या दिवशी परमेश्वराने आवाज दिला उसने नौकरी को छोड़ दिया. नोकरी सोडली. और क्या हुआ मालूम है? आणि काय झालं? हम प्रभु का एक प्रिंसिपल पाल रहे हैं. आम्ही देवाचं एक प्रिन्सिपल जो पाळतो. भी हमें मिलता है जे काही आम्हाला हम मिळतं प्रभु का 10वां भाग निकालते हैं. आम्ही देवाचा 10वा भाग और काढतो. आज तक आणि मैं आजपर्यंत आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगतो, कभी भी आर्थिक परिस्थिति से हम झूझे नहीं है. कधीच आर्थिक परिस्थितीची झळ आम्हाला लागली नाही. कभी नहीं झूझे. कधीच आम्हाला झळ लागली कभी नाही. कधीच नाही. जब मांगा जेव्हा मागितलं, ATM लगाया, ATM लावलं, नंबर घुमाया, नंबर लावला, वो पिन नंबर मैं आपको नहीं दूंगा, आप ढूंढो. आपका पिन नंबर आप संभालो. पिन नंबर डाला, पिन नंबर टाकला, उतने सब पैसे आ गए. तेवढे पैसे आले. खुदा बाप परमेश्वर जगह के लिए चाहिए जागेसाठी पाहिजे 12 लाख रुपए चाहिए. 12 लाख पाहिजेत. 12 लाख चाहिए. 12 लाख पाहिजे. विश्वास के साथ में वो पत्थर भी निकाल दिया हमने, विश्वास के साथ में उसको पूरा क्लियर भी कर दिया. आणि विश्वासाने आम्ही त्याचे दगडही काढले आणि ते सगळं सरळ पण केलं. अगले हफ्ते आओगे तो आपको बाउंड्री मिल जाएगी. पुढच्या आठवडी याल तर तुम्हाला बाउंड्री मिळेल. लेकिन अभी तक 12 लाख रुपए जमा नहीं पण हुए. अजून 12 लाख काही जमा झाले नाही. योग्य समय में योग्य चीज मेरा खुदा पण देता है. योग्य वेळेला योग्य गोष्ट माझी परमेश्वर देतो. हम प्रभु के आज्ञाओं पे चले, आम्ही देवाच्या आज्ञांवरती चालू. बाकी का काम परमेश्वर का है. बाकीचं काम देवाचं आहे. आपके टाइस को आप रेगुलर डालते रहो. तुमचे टाईट्स तुम्ही वेळेवर टाका. पहले दूसरी चीज में खर्चा नहीं करना. दुसऱ्या गोष्टीवर खर्च नाही करायचं. लाइट बिल, दूध बिल, पानी बिल, भाड़ा, ये चीज नहीं. लाईट बिल, दूध बिल, भाडं हे नंतर. प्रभु तूने हाथ पैर में शक्ति दिया महीने भर, प्रभू या हातापायांमध्ये तू शक्ती दिली, एक्सीडेंट से बचाया प्रभु, ऍक्सिडेंट मधून वाचवलं, काम करने की ताकत दिया, काम करण्याची ताकद दिली, शरीर के अंदर सांस रखा. शरीरामध्ये श्वास ये ठेवला. सब तेरी वजह से हुआ हे है. केवळ तुझ्यामुळे झालंय. प्रभु ये तेरा भाग है. हे प्रभू हा तुझा हम दशमांश आहे. सम्मान करते हैं आणि टाइस आम्ही देकर. हे देऊन त्याचा परमेश्वराचा सन्मान और करतो. जो प्रभु का सम्मान करता आणि है, जो देवाचा सन्मान करतो, बाइबल कहती है बायबल असं सांग, पिता, पुत्र, पवित्र आत्मा उनका सम्मान करता पिता, है. पुत्र, पवित्र आत्मा त्यांचा सन्मान उनका करतो. सम्मान करता है. त्यांचा सन्मान करतो. इसलिए मैं बाग अगर अच्छी बनानी है, म्हणून बाग जर चांगली बनवायची आहे, क्या करना है? काय करायचं? एक दूसरे को समय दे. एक दुसऱ्याला वेळ द्या. एक दूसरे को समय दे. एकमेकाला वेळ द्या. अपने परिवार को पहला रखें. आपलं कुटुंब प्रथम ठेवा. और एक लास्ट वचन, आणि शेवटचं वचन श्रेष्ठ गीत 4 अध्याय 16 वचन कहता है, श्रेष्ठ गीत रत्न, गीतरत्न 6 अध्याय 16 वचन, सॉन्ग ऑफ सोलोमन. बरोबर. अरे वाह, प्रेज लॉर्ड. सोलोमन का गीत रत्न 4 अध्याय 16 वचन. गीतरत्न याचा 4था अध्याय. वो क्या, सुनिए इस वचन क्या कहता है.
आणि या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? उत्तर वायु जाग, दक्षिण वायु चलिया, मेरी बारी में बहे, जिससे उसकी सुगंध फैले। मेरा प्रेमी अपनी बारी में आए और उसके उत्तम उत्तम फल पाए। उत्तरेकडच्या वाऱ्या उठ, दक्षिण वाऱ्या ये, माझ्या बागेवरून वाहा, तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव। माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करू दे आणि तिथली गोड फळे चाखू दे। मैं आपको इसका मतलब समझाना चाहता हूँ, मी याचा तुम्हाला अर्थ समजून लेकिन सांगू उससे पहले जोरदार ताली बजाए। एक बार वापस जोरदार ताली बजा। ताली बजाकर बाजू वाला जाएगा। उत्तर वायु ठंडी है, आणि उत्तरेकडचा वारा थंड आहे, दक्षिण वायु गर्म है। दक्षिणेकडचा वारा वो गरम कहती आहे। है तो म्हणतो मेरी वाटिका में ये दोनों वायु बहे, आणि माझ्या या बागेमध्ये दोन्ही वारे वाहू दे, जिससे उसकी सुगंध फैले, जेणेकरून त्याचा सुगंध और पसरेल। मेरा प्रभु मेरी वाटिका में आए, आता माझा परमेश्वर माझ्या वाटिकेत और उस आला वाटिका में उत्तम फल खाए। आणि त्या वाटिकेचं उत्तम फळ खाऊ। सुनिए, ऐका, हर परिवार प्रत्येक कुटुंब ठंडी हवा से गुजरता है और गर्म हवा से गुजरता है। थंड वाऱ्याने पण जातं आणि गरम वाऱ्यामधून पण जातं। ठंडी वायु का मतलब एकदम एकदम एक विपत्तियों से जाता है, आणि थंड वायू वारा म्हटलं ते विपत्ती असतील, समज. विपत्तियों से जाता है, विपत्तीमधून परिस्थिति से जाता है। परिस्थितीमधून जातं। गर्म वायु गरम वारा संपन्नता का दर्शक है, आशीष का दर्शक है। आशीर्वादाचं हम दर्शक, दोनों जगह से जाते हैं। आणि आम्ही दोन्ही वाऱ्यांमधून जातो। एक समय में अच्छा गुजरता है, काही वेळ चांगला असतो एक समय होता है कि जब हम अच्छा नहीं गुजरता, आणि काही वेळ चांगला नसतो, लेकिन दोनों में से हमें गुजरना पण पड़ता त्या है। दोन्ही मधून आम्हाला जावं लागतं। इसलिए यहाँ पे लिखा है, आणि म्हणून इथं लिहिलंय, ये दोनों वायु मेरे बाग में से बहने दो। हे दोन्ही वारे माझ्या बागेमधून वाहू देत। क्यों? का? क्यों? का? क्योंकि हमें मालूम हो जाए, आम्हाला माहित पडावं, हमें मालूम हो जाए आम्हाला माहित पडावं, मेरी बाग को खड़ा करने का सामर्थ्य सिर्फ परमेश्वर में माझ्या है। बागेला उभं करण्याचं सामर्थ्य केवळ परमेश्वरामध्ये आहे। जब भी आप परीक्षाओं में गुजरे जेव्हा तुम्ही परीक्षांमधून जाल, तो प्रभु का धन्यवाद करें, देवाला धन्यवाद द्या। क्योंकि वो गर्म हवा ठंडी हवा आनी चाहिए ना। तेव्हा ती गरम वारं थंड वारं यायला हवंय ना। ये पौधों को दोनों वायु पौधों को चाहिए, आणि हे दोन्ही वारे त्या झाडांना हवे आहेत, तब जाके ये पौधे अच्छे सशक्त बनते आणि हैं। तेव्हा जाऊन कुठे हे जे झाडं आहेत ती सशक्त बनतात। अपने अपने बाग में इन दोनों वायु को बहने दो। आपल्या बागेमध्ये या दोन्ही वाऱ्यांना वाहू देत, अंत में प्रभु मालिक आएगा आणि नंतर माळी येईल और बगीचे में आए फलों का आनंद लेगा। आणि त्या बागेमध्ये आलेल्या फळांचा आनंद घेईल। जब प्रभु बगीचे में आए, जेव्हा परमेश्वर बागेमध्ये येईल, हमारे परिवार में आए, आमच्या कुटुंबामध्ये येईल, तो उसे कुछ मिलना चाहिए। तेव्हा त्याला काहीतरी मिळायला पाहिजे। क्या मिलेगा? काय मिळणार आहे? प्रभु को आनंद मिलना चाहिए। प्रभूला आनंद मिळायला हवा। पुराने बगीचों की गलती को सुधारें। मागच्या ज्या बागेमधल्या चुका आहेत त्या सुधारा। तो आइए खड़े हो जाए। या आपण उभे राहूया आज सुंदर बाग हमारी प्रभु तैयार करे। आणि परमेश्वर सुंदर बाग आमची तयार करत आहे। आज कितने बाग जो है प्रभु ने जो आकर्षित बाग बनाई थी वो उजड़ चुकी है। आज देवाने बनवलेल्या कितीतरी आकर्षित ज्या बागा होत्या त्या उजाड पडलेल्या आहेत। क्या आपका विवाह कठिन समय से गुजर रहा है? तुमचा विवाह कठीण समस्येमधून जात आहे का? क्या आपने आपके वैवाहिक आनंद, शांति, प्रेम को खो दिया है? तुम्ही तुमचा वैवाहिक आनंद, शांती आणि प्रेम गमावलेला आहे? क्या आप तलाक के बारे में सोच रहे हैं? तुम्ही घटस्फोटाच्या बाबतीत विचार करत आहात का? बाइबल इसके बारे में परमिशन नहीं देते। बायबल आम्हाला या संबंधी बाइबल सदा रहने वाली शादी में आपकी सहायता करने के लिए मार्गदर्शन करेगी। आणि बायबल आम्हाला मार्गदर्शन करेल की जे आमचा विवाह आहे तो सदा सर्व काळ टिकेल। आपके बाग को प्रभु सुंदर बनाएगा। आणि तुमची बाग परमेश्वर सुंदर बनवत आहे। क्या आप परमिशन देंगे? तुम्ही त्याला परमिशन देणार का? आप अनुमति देंगे? तुम्ही त्याला अनुमती देणार का? तो आइए अपनी आंखें बंद करें। तर या आपले नेत्र बंद आज करूया। कितने परिवार उजड़े हुए हैं। आज कितीतरी परिवार जे आहेत, कुटुंब आहेत, ती उद्ध्वस्त उनके झालेली। बाग के अंदर कांटे आ चुके हैं। त्यांच्या बागेमध्ये काटे आणि कुसळ आलेली आहेत जंगली घास उगाई है, आणि जंगली गवत उगवलेलं आहे। जिसके कारण जो बाग सुंदर दिखनी चाहिए थी वो भद्दी दिख रही है। आणि ज्यामुळं जी बाग सुंदर दिसायला हवी ती चांगली दिसत नाहीये। लोगों वो आकर्षित नहीं कर रही है। आणि ते आकर्षित करत नाहीये। बाग आकर्षण का केंद्र होना चाहिए। बाग हे आकर्षणाचं केंद्र असायला हवी वो परमेश्वर बनाना चाहता है। आणि परमेश्वर अशी बनवू इच्छितो। आइए अपनी आंखों को बंद करके अपने परिवार को प्रभु के सामने रखें आपले नेत्र बंद करूया आणि आपलं कुटुंब आपल्या नजरेसमोर ठेवूया और प्रभु को काम करने दें। आणि प्रभूला काम करू द्या।
और प्रभु से कहे, प्रभु मुझे भी सहायता कर मेरे परिवार में काम करने के लिए। आणि प्रभूला म्हणूया, प्रभू तू मला सहाय्य कर माझ्या बागेमध्ये, ऐसी सब बातों को काट देना जो अपने परिवार को बर्बाद करती है, आणि अशा सर्व गोष्टी कापून टाका जे आमचं कुटुंब उद्ध्वस्त करते, जो बीमारियों को लेकर आती है, जे आजार पण घेऊन येते, आनंद को चुरा कर लेके जाती है, आनंद चोरून घेऊन जातो, प्रेम को लेकर चली जाती है, प्रेम घेऊन जातो, ऐसे सब बीमार पेड़ों को काट देना, अशा सर्व आजारी रोपांना कापून टाका, उन पत्तों को काट दे, ते पानं कापून टाका, अलग हो जाए। वेगळे व्हा। मैं कुछ परिवारों के लिए प्रार्थना करने जा रहा हूं। मी काही कुटुंबांसाठी प्रार्थना करत आहे। उससे पहले त्या अगोदर कड़वाहट के पौधे को निकाल दे, ते कडूपणाचं बीज काढून टाका, अक्षमा के पौधे को निकाल दे। अक्षमेचं जे रोप आहे ते काढून टाका। और ये हमारी ताकत से नहीं कर पाएंगे हम, आणि हे आम्ही आमच्या ताकदीने करू शकणार नाही, इसके लिए प्रभु की पवित्र आत्मा की ताकत चाहिए। तर त्याला प्रभूच्या पवित्र आत्म्याची ताकद हवी आहे। ये कठिन भूमि को आज तैयार करें। आणि ही जी कठीण झालेली भूमी आहे ती आज आपण तयार करूया। खरोखर प्रभूजी, आमची ही जी बाग आहे प्रभूजी, ती सुधारणारा, ती सांभाळणारा, तिचं संगोपन करणारा परमेश्वर तर तूच आहेस प्रभू। आमच्या बागेमध्ये परमेश्वर जी चुकीची रोपं रोवली गेली असतील, ज्या चुकीच्या बिया पडलेल्या असतील प्रभू, आज त्या ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून तू काढून टाक परमेश्वर। आणि खरोखर प्रभूजी, तुझ्या आत्म्यांच्या फळांना तू आम्हाला भर। आमची ही बापा जीवनरूपी बाग पुन्हा एकदा आकर्षक अशी दिसली जाऊ दे प्रभूजी। आमचा राग असेल प्रभू, आमच्या कमतरता असतील प्रभूजी, ते तू काढून टाक प्रभूजी। आणि पुन्हा आमची ही जीवनरूपी बाग आम्ही नव्यानं तुला समर्पित करतो प्रभूजी। या बागेचा रखवाला परमेश्वर तू आहे पित्या, तू ही सांभाळ प्रभूजी। तू आम्हाला पुन्हा उभं कर प्रभूजी। बापा, जरी आम्ही पडलो, जरी आम्ही चुकलो, तरी पुन्हा तुझा उजव्या हाताने तू आम्हाला सावरून धर पित्या। धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। आणि इथं असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही ख्रिस्त येशूच्या नावामध्ये एक उत्तम अशी बाग घोषित करतो पित्या। धन्यवाद दे, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या। आमेन।